नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं चालू घडामोडीवाला या युट्यूब चॅनल मध्ये. मित्रांनो, पोलीस भरती, तलाठी भरती, ग्रामसेवक भरती, सरळ सेवा किंवा इतर कुठल्याही स्टाफ सिलेक्शन कमिशन किंवा TCS IBPS मार्फत घेतल्या जाणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षा, MPSC असो, ग्रुप बी असो, या सर्वांमध्ये विचारले जाणारे करंट अफेअर्स म्हणजे चालू घडामोडीचे प्रश्न या व्हिडिओ सोबतच तुम्हाला मिळणार आहे PDF मध्ये, ते सुद्धा अगदी मोफत. तर ते कसे मिळवायचे त्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, ज्याचं नाव आहे चालू घडामोडीवाला. बस त्या लिंक वर जाऊन ग्रुप जॉईन करायचा, तुम्हाला PDF मिळून जाईल. तर या योजनेचा लाभ घ्या. 15,000 पोलिसांची जागेची भरती निघालेली आहे आणि आपली सीट सरकारी नोकरी नक्की करा. तर आजच्या चालू घडामोडीकडे वळूया. बघा, आजचा आपला पहिला प्रश्न आहे, रोहित कृष्णा यस भारताचा कोणता, माफ करा, कितवा बुद्धिबळ ग्रँडमास्टर आहे? 89वा. बघा, रोहित कृष्णा यस, त्याचं नाव आहे रोहित कृष्णा सेल्वाराज. वय आहे 20 वर्ष. मूळ गाव चेन्नई, तामिळनाडूमध्ये. जागतिक स्पर्धा कोणती? कझाकस्तान मध्ये झालेल्या अल्माटी मास्टर्स स्पर्धेचं नाव. कोनायव कप स्पर्धेत त्याने हा बहुमान मिळवला. ठीक आहे. मुख्य निकष काय? 3 ग्रँडमास्टर नॉर्म त्यानं पूर्ण केले, 2,500 येलो रेटिंगचा टप्पा पार केला. त्याचे प्रशिक्षक होते के. विश्वेश्वरन. याच्यावर प्रश्न येऊ शकतो. आणि मागील महिन्यात दिव्या देशमुख 88वी ग्रँडमास्टर ठरली होती. हा 89वा आहे. तर हे दोन्ही लक्षात ठेवायचं. चला पुढे. पुढचा प्रश्न क्रमांक 2. भारत क्रीडा कायदा असलेला कितवा देश बनला? तर भारत बनला 21वा देश. बघा, प्रश्न क्रमांक 3. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर करण्यात आलेली राष्ट्रपती पदकांची संख्या किती किंवा किती होती? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, 1090. पुढचा प्रश्न क्रमांक 4. हिंदुस्तान झिंक लिमिटेड कोणत्या राष्ट्रीय संस्थेत सामील होणारी पहिली भारतीय कंपनी ठरली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, ICMM. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 5. गोवा प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज ऍक्ट 2020 अंतर्गत राज्यातील पहिले खाजगी विद्यापीठ कोणते आहे? तर पहिले खाजगी विद्यापीठ आहे पर्याय क्रमांक ए, पारुल विद्यापीठ. पुढचा प्रश्न 2030च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी भारतातील कोणते शहर निवडले गेले आहे? आणि याचं उत्तर आहे सी, अहमदाबाद. 7वा प्रश्न. जीपी बिर्ला स्मृती पुरस्कार 2025 चे विजेते कोण आहेत? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, डॉक्टर फी नारायण. पुरस्कारांचा विषय आला. जुलै आणि ऑगस्ट मधले जे पुरस्कार वितरित झाले त्याच्यावर एक नजर मारू. बघा, जुलै आणि ऑगस्ट 25 मध्ये महाराष्ट्रात दिले गेलेले महत्वाचे पुरस्कार. आता फक्त आपण महत्वाचे बघूया. ठीक आहे. हे 9वा फिल्म फेअर अवॉर्ड मराठी 10 जुलै 2025 ला. याच्यामधला महत्वाचा, फुलवंतीनं 7 पुरस्कार जिंकले, तर पाणीने 6 पुरस्कार जिंकले. ठीक आहे. बाकी डिटेल काही येणार नाही. बघा, 60वा आणि 61वा महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार कधी झाला? 5 ऑगस्ट 2025 ला एकत्रच घोषित झाला. ठीक आहे. तर 60व्या पुरस्कारामध्ये धर्मवीरनं 6 पुरस्कार जिंकले है ना. ह्याच्यामध्ये बेस्ट फिल्म, बेस्ट डायरेक्टर इथं प्रवीण तरडे
बेस्ट ऍक्टर प्रसाद आणि 61व्या पुरस्कारामध्ये जिप्सीनं 8 पुरस्कार जिंकले. ते एवढंच ध्यानात ठेवायचं, बाकी एवढं डिटेल मध्ये विचारलं जाणार नाही. ठीक आहे. अनुपम खेर आणि राज कपूर यांना जीवन गौरव, काजोल यांना राज कपूर स्पेशल कॉन्ट्रीब्युशन, महेश मांजरेकर यांना व्ही शांताराम जीवन गौरव, मुक्ता बर्वे यांना सुद्धा व्ही शांताराम जीवन गौरव आणि भीमराव पांचाळे यांना लता मंगेशकर अवॉर्ड देण्यात आला. हे ढोबळ लक्षात ठेवा. बघा, इंडियन टेली अवॉर्ड 2025 23 जुलै 2025 ला ते वितरित झाले मुंबईमध्ये. त्याच्यामध्ये बेस्ट ड्रामा सिरियल ये रिश्ता क्या कहलाता है, बेस्ट ऍक्टर कन्वर डिल्लोन आणि बेस्ट ऍक्ट्रेस म्हणजे बेस्ट अभिनेत्री हे टीव्ही वरचे टेलिव्हिजन दीपिका सिंग गोयल. बघा, सामाजिक स्पर्धात्मक व समारोह पुरस्कार हे महत्वाचे. स्पेशल ऑलिम्पिक भारत नॅशनल स्विमिंग चॅम्पियनशिप 4 ते 7 ऑगस्ट मुंबईत. महाराष्ट्रातली मुनिरा वर्दवाला आणि आरव भोते यांनी दोघांनी पुरस्कार जिंकले. त्याच्यामध्ये 100 मीटर फ्री स्टाईल सिनियर वुमन मध्ये सिल्वर मेडल म्हणजे रौप्य पदक मुनिरानं जिंकलं, तर आरवनं 50 मीटर काय बॅकस्ट्रोक मध्ये गोल्ड मिळवलं. 50 मीटर फ्री स्टाईल मध्ये परत त्यानं गोल्ड मिळवलं आणि फ्री स्टाईल मध्ये परत सिल्वर पण मिळवलं. तसे हे मुनिरा आणि आरव हे दोघं महत्वाचे. पुरस्कारावर आपण एक स्पेशल व्हिडिओ घेऊच. सध्या हे ढोबळ लक्षात ठेवा. एक आठवड्याभरात जसे पुरस्कार सगळे एकत्र करून आपण व्हिडिओ घेऊ. हा पुरस्कार मुंबई विद्यापीठाच्या हॉलमध्ये राज्यपाल महाराष्ट्राचे CP राधाकृष्णन यांनी दिला आणि हा महत्वाचा पुरस्कार आहे. प्रेसिडेंट पोलीस मेडल स्वातंत्र्य दिनाला 2025 ला महाराष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्रातल्या व्यक्तीला दाम्पत्याला हा दिला. भोसले पुसाई असं या दाम्पत्याचं नाव आहे. ठाणे केंद्रीय कारागृहातील दाम्पत्य भोसले पुसाई यांना त्यांच्या उल्लेखनीय सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक देऊन गौरव करण्यात आला. ठीक आहे, चला आता पुढचे प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 8. बघा, जुलै 2025 मध्ये ICC प्लेयर ऑफ द मंथ महिला पुरस्कार जिंकणारी खेळाडू कोण? तर या प्रश्नाचं उत्तर आहे सोफिया डंकले, पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न बघा, जागतिक अवयवदान दिन 2025 ची थीम काय आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक C, आव्हानाला उत्तर दे. बघा, 25 ची विचारली तर 24 ची पण विचारली जाऊ शकतो एक वर्ष मागे. जागतिक अवयवदान दिन 2024 ची थीम काय होती? तर ती होती आज कोणाच्या तरी हसण्याचे कारण व्हा. ठीक आहे, पुढचा प्रश्न. महातरी वंदन योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक C, छत्तीसगड. पुढचा प्रश्न क्रमांक 12. ऑर्बिटिंग कार्बन ऑब्झर्वेटरी कार्यक्रम कोणत्या अंतराळ संघटनेचा उपक्रम आहे? तर राष्ट्रीय वैमानिकी आणि अंतराळ प्रशासन असं या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 13. बौद्धिक अपंग विद्यार्थ्यांसाठी दिशा अभियान कोणत्या राज्याने राबवले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे महाराष्ट्र, पर्याय क्रमांक A. 14वा प्रश्न. कोणत्या राज्य सरकारने ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटरला समर्थन देण्यासाठी कॅटलिस्ट एक इज ऑफ डुईंग बिझनेस सेल सुरू केला आहे? तर याचं उत्तर आहे B, कर्नाटक. हा प्रश्न मलाही समजला नाही. ठीक आहे,
याला उद्याच्या याच्यात बघू. आणि आजचा शेवटचा प्रश्न बघा, टायगर क्लॉ सराव 2025 ची प्रथम आवृत्ती कोणत्या देशांच्या हवाई दलांनी केली? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, भारत आणि अमेरिका. बघा, निरोप घेण्यापूर्वी परत एकदा सांगू इच्छितो, सर्व चालू स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणाऱ्या म्हणजे आताच होऊ घातलेली पोलीस भरती, सरळ सेवा, तलाठी भरती, ग्रामसेवक भरती, स्टाफ सिलेक्शन कमिशन, MPSC ग्रुप बी किंवा TCS IBPS मार्फत घेतल्या जाणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षा यांच्यासाठी जे प्रश्न येतात करंट अफेअर्सचे, चालू घडामोडीचे, ते आपण या व्हिडिओ मधून तर कव्हर करतोच, पण आणखी जास्तीत जास्त डाटा जो शॉर्टलिस्टेड केलेला आहे फक्त तुमच्यासाठी, तो तुम्हाला मिळणार आहे अगदी मोफत, ते पण PDF स्वरूपात. त्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या चालू घडामोडीवाला या चॅनलवरच्या लिंकला क्लिक करून चॅनल जॉईन करायचे आणि PDF मिळवायची आणि आपली सरकारी नोकरी पक्की करायची. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.